जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। डॉक्टर ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांची माननीय राज्यमंत्री गृह, शहरे, महसूल, ग्राम विकास व पंचायती राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवर प्रशासकीय कारणास्तव प्रतिनियुक्ती करण्यात आलेल्या विरोधात वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे। तक्रार अशी होती का सध्या राज्यात भाजपचं सरकार आहे आणि भाजपच्या सरकारमध्ये नियमानं जे सरकार प्रशासन चालायला पाहिजे हे नियमानं न चालता कसं गैरनियमान चालू आहे। स्वतःचे हितसंबंध असलेल्या अधिकाऱ्याला जिल्ह्यातच ठेवासाठी वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांकडे जे आता OSD म्हणून कार्यरत आहे, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून ज्या कार्यरत आहे ज्ञानदा फणसे, ज्या जिल्हा परिषद वर्धाच्या पहिले उपमुख्य कार्यकारी अधिकारी होत्या आणि तेथून उसनवरी तत्वावर शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांची एका विभागात OSD म्हणून नियुक्ती झाली आहे। पण त्यांची नियुक्ती होताना जो काही आदेश त्याला शासन स्तरावरून प्राप्त झाला किंवा जिल्हा परिषदमधून ज्यांना ज्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले त्या विभागाकडे न जाता त्या दुसऱ्या विभागाकडे कार्य करत आहे। म्हणजे ज्या ठिकाणी त्याची बदली झाली त्या ठिकाणी न जाता त्या दुसऱ्या विभागाच्या आस्थापनेवर कार्य करत आहे आणि तिथं कार्य करत असताना त्या नोटिंग वगैरे काम करत असताना शिक्का जिथं काम करत आहे त्या विभागाच्या OSD म्हणून मारत आहे। वास्तविक पाहता त्याची नियुक्ती त्या विभागात झाली नाही। हा प्रकार 1 वर्षापासून सुरू आहे आणि याचा कार्यरुजू अहवाल कोणाला जाते, कोण म्हणजे याच्या सुट्ट्या कोण मंजूर करते आणि हा एवढा मोठा घोटाळा या जिल्हा परिषद आपल्या या वर्धा प्रशासनात 1 वर्षापासून चालू आहे। मग इच्छे अधिकारी का डोळे मिटून आहे का सगळे? उद्या जर या कार्यकारी अधिकाऱ्याच्या हाताने कोणती चूक झाली, जशी झिरवळच्या हाताने झाली, तर इच्छे पालकमंत्री म्हणणार का हे माझे कोणीच न हे तर तिच्छ होय, कशासाठी ठेवला येईल इथं? आणि हे एवढा मोठा जेव्हा प्रशासकीय घोटाळा दिसून राहिला तर याच्यात कोणाचे हितसंबंध गुंतले आहे, कशासाठी त्याला इथं ठेवत आहे? तसे इथे 4 वर्षाच्या वर झाले आपल्या इथं या जिल्ह्यात, पण त्याला इथं ठेवासाठी आणि त्या काम करत असताना नुसत्या सरकारी पक्षाच्या वतीनं काम करत आहे। आम्ही काँग्रेस पक्षातर्फे याचा आमचा अनुभव आहे का आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहे, जे कार्यकर्ते आहे, त्याच्यासाठी कुठंतरी विरोधाचेच कामं या करत आहे। आणि इथं एक अधिकारी म्हणून कार्यरत असताना एकाच पक्षाला झुकतं माप देऊन एका पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून काम त्या करत आहे। त्यांनी आपलं काम व्यवस्थित करावं आम्ही अशी मागणी केली आहे या सगळ्या बाबीची तक्रार करून की याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावा, चौकशी लावा, दोषी असल्या तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावं। त्यानं जो त्याच्यासोबत जे लोक याच्यात जबाबदार आहे हे थाकणारे त्याच्यावरही कारवाई करावं। आला टाईम तर याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा। आमचं काम होतं हे आम्हाला प्रशासनाच्या नजरेस आणून दिलं, आम्ही आज केलेलं आहे। आणि जर याच्यात आम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढची पायरी आम्ही कोर्टातही जाऊ शकतो। या बाबतीत भाऊ, पंचायत विभागाच्या त्या डेप्युटी सीओ होत्या, तुम्हाला अनुभव होते, तुमच्या तक्रारी होत्या, ही तक्रार करण्याला वेळ झाली नाही का? दुसरी बाब, यशवंत महाविद्यालयामध्ये LLB ला त्यांची ॲडमिशन आहे, त्या मोठ्या हुद्द्यावर असताना त्यांना असं शिक्षण घेता येतं का? शिक्षण घेता येत नसेल तर या संदर्भात आपण कुठली काही भूमिका घेणार आहात? नाही, ते यशवंत महाविद्यालय शिक्षण तर घेता येत नाही अधिकारी वर्गावर असताना, पण कोणता त्यानं एखादा जर परमिशन वगैरे काढली असेल तर ते शोधा लागत, तसं हे नियमबाह्यच आहे। पण त्यानं असं करायला नाही पाहिजे। काम करत असताना शिक्षण घेऊन राहिलं, महाविद्यालयात ॲडमिशन घेऊन कारण का काम करत असताना बरेचसे लोक आपल्याला शिकत राहते, पण त्याच्यासाठी त्याची परवानगी काढली की नाही काढली ते पहिले शोधा लागत। आणि तशी जर नसेल काढली परवानगी तर त्याच्याही बाबतीत आम्ही पुन्हा वेगळी तक्रार करू। आणि पहिले जेव्हा त्या उपमुख्य कार्यकारी होत्या पंचायत, तेव्हा त्याचा ग्रामीण भागात ग्रामपंचायतची चौकशी लावणे, जे अधिकारी त्याचे ऐकत नाही, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, त्याला नियमबाह्य कामं करण्यास भाग पाडणे, त्याला आमसभेचे ठराव बदलावला लावणे, नाही बदलवले त्याची 2-3दा चौकशी लावून त्याला त्रस्त करून टाकणे, शेवटी
त्या एक तर बदलून जाय किंवा त्याच्या मनानं ऐके अशा टाईपचे कामं याचे पहिले होते. त्याच्याचमुळं त्याला इथं बदली वरिष्ठ पदावर इथंच ठेवून घेतलं गेलं आणि तेच कामं ते करत आहेत. ग्रामपंचायतला जे साहित्य वाटप केलं जात होतं त्याचा कंत्राट जो आहे तो वाईटपूर येथील एका कंत्राटाला त्यांच्या अखत्यारीतल्या दिला गेला होता. त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या, पेपरबाजी झाली. त्याच्या संदर्भात काही आपण हे करणार आहात का? ग्रामपंचायत वाईटपूर नाही, जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे. प्रशासक आणि ग्रामविस्तार अधिकारी, आणि हे प्रशासक आणि ग्रामविस्तार अधिकारी पूर्णपणे वरचे जे नेते आहे, जे सध्या लोकप्रतिनिधी आहे त्याचं ऐकते. आमच्या गावातल्या तर भागातल्या एका ग्रामपंचायतचा असा अनुभव आहे, छोटंसं काम 5 लाखाचं त्याचा गावातला एखादा पोरगा घ्यायला गेला तर तो ग्रामसेवक त्याला सरळ सांगते का हे काम टेंडर निघणार नाही, आमदार जो माणूस पाठवून त्याला देण्यात येईल. आमदार लोक सरळ ग्रामसेवकाला फोन करून राहिले, ग्रामपंचायतवर प्रशासक आहे, तिथं कोणची हे नाही आहे, त्याचे कामं वापरून राहिले. तर वाईटपूरचं काय सांगतं, प्रत्येक ठिकाणची जर चौकशी जर झाली सखोल तर या साऱ्या गोष्टी उघडकीस येतील. याबद्दलची तक्रार माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय यांना करण्यात आली असून न्याय न मिळाल्यास प्रसंगी कोर्टात दाद मागण्याचा इशारा मनोज चांदूरकर यांनी दिलेला आहे. या पत्रकार परिषदेला पांडुरंग राऊत, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा, मनोज चौधरी, माजी सभापती वर्धा, सुधीरभाऊ पांगुळ, नगराध्यक्ष वर्धा, मनोज चांदूरकर वर्धा, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांची उपस्थिती होती. दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.